आज मी तुम्हाला कम्फर्टचे 3 उपाय सांगणार आहे. जर तुमच्याकडे कम्फर्ट नसेल आणि तुम्ही खरेदी करत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच खरेदी कराल. या कम्फर्टचा उपयोग आपल्या घरामध्ये कशाप्रकारे होतो ते आपण बघणार आहोत आणि हे तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा एखादं मेडिकल असतं तिथे सगळ्या वस्तू मिळतात, तिथे देखील तुम्हाला असं कम्फर्ट मिळू शकते. तर हे मोठं आहे, तुम्हाला याच्यामध्ये स्मॉल साईज देखील मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून देखील नक्की सांगा. सर्वात आधी आपण तिसरा वापर बघणार आहोत. पहिला वापर देखील खूप बेस्ट आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहिला वापर हा मोस्टली सगळ्यांनाच माहिती असतो, तो म्हणजे आपण जेव्हा कपडे धुतले जातात तेव्हा वापरत असतो. कपड्यांसाठी आपण हे कम्फर्ट वापरत असतो. आपण याला फॅब्रिक कंडिशनर असं म्हणतो. जसं आपण केसांसाठी कंडिशनर वापरतो तसंच आपण हे कपड्यांसाठी वापरू शकतो. जेव्हा आपण डिटर्जंटमध्ये कपडे भिजवायला टाकतो तेव्हा आपण हे देखील वापरू शकतो. तुम्हाला याला जास्त वापरण्याची गरज नाही. 1 बकेट कपडे असतील तर तुम्हाला हाफ कॅप हे टाकायचं आहे. सर्व प्रकारच्या कपड्यांना आपण वापरू शकतो आणि याचा स्मेल खूप छान येतो, म्हणून हे नक्कीच यूज करायला पाहिजे. पावसाळ्यात तरी हे यूज करायला हवे. हे कपडे आपल्याला 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर त्यांना आपल्याला पिळून सुकवायला टाकायचे आहेत. सुकल्यानंतर कपडे त्या कम्फर्टचा सुगंध खूप छान येतो. 2 फ्लेवरमध्ये कम्फर्ट तुम्हाला मिळून जाईल. आता आपण दुसरा वापर बघूया. दुसरा वापर खूप इंटरेस्टिंग आहे. हा वापर तुम्ही कधी यूज केलेला नसेल. हा उपाय खूप इंटरेस्टिंग आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप मदत होईल. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला अशा प्रकारचे 2 पेपर घ्यायचे आहेत. पेपर म्हणजे प्लेन घ्यायचे आहेत आणि प्लेन घेतल्यानंतर आपल्याला कम्फर्टचा याच्यामध्ये वापर करायचा आहे. तर इथे मी ब्रश घेतलेला आहे आणि हे कम्फर्टचं लिक्विड आपल्याला कॅपमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर प्लेन पेपर नसेल ना तरी देखील चालेल. तर आता आपण हे ब्रशने, जर तुम्ही कधी कलर करायचा तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा ब्रशचा कलर करायचा इंटरेस्ट असतो, भरपूर जणांना ड्रॉइंग आवडते, तर आज आपण अशाच पद्धतीने एक ड्रॉइंगच करणार आहोत. थोडा मी मस्करी करते. तर आता आपण याला जे कम्फर्टचे लिक्विड आहे ते सगळ्या पेपरला लावून घेणार आहोत. हे असे ना 2-3 पेपरला आपल्याला असे ते कम्फर्टचे लिक्विड असतं ना ते लावून घ्यायचं आहे. हे काही जास्त लागत नाही आणि हे 1 बॉटल तुम्ही कम्फर्ट घेतलं ना तर ते महिनाभर चालतं, 2 महिना पण चालतं, कारण ते खूप कमी यूज होतं आणि त्याला आपल्याला ना कमी वापर करायचा असतो. ते जास्त वापर नाही केला तरी चालतो, थोडा जरी टाकला तरी त्याचा स्मेल छान येतो. तर हे लिक्विड एकदम पातळ असं पाण्यासारखं नाही आहे, थोडंसं ते थिन येतं. तर मी असे पेपरला लावून घेतलेला आहे, जो आपला कागद आहे त्याला लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर ते आता सुकू देणार आहे, मी त्याला ड्राय होऊ देणार आहे. ते पहिलं सुकतं तोपर्यंत मी दुसऱ्या पेपरला देखील ते कम्फर्ट लावून घेणार आहे. असे स्प्रेस करून आपण सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून सगळ्याकडे लागेल. तर असे असे 4-5 आपल्याला चालतील, 2-3 जसे आपल्याला हवे तसे आपण करू शकतो. तर याचा वापर कुठे करायचा आहे ते आपण पुढे बघूयात. तर हे आता मोस्टली सुकलेलं आहे, ड्राय म्हणजे होण्यासाठी मी ठेवलेला आहे. तोपर्यंत दुसऱ्या पेपरला पटापट लावून घेते. बऱ्याच जणांना माहिती नसतं की कम्फर्ट वगैरे, एखादा आपण डीमार्टला वगैरे कुठे जातो तर बरेच असे प्रोडक्ट असतात की जे आपल्याला माहिती नसतात, त्यांचे यूज कसे करायचे आहेत. तर मी तर सगळे प्रोडक्टचे तुम्हाला रिव्ह्यू आणि यूजेस सांगणार आहे. म्हणून तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला देखील तुम्ही शेअर करू शकता. तर असा ब्रश नसेल ना तर तुम्ही हाताने देखील ते लावू शकता. ते लावणं एवढं अवघड नाही आहे. तर ते आपल्याला सगळीकडे फक्त स्प्रेड करायचं आहे, सगळीकडे लागायला पाहिजे. म्हणून जेव्हा आपण हे प्रोडक्ट कपड्यांना यूज करतो तर कपड्यांचा सुगंध हा 2-3 दिवस राहतो आणि दुसऱ्या दिवशी जरी आपण कपडेंना हे भिजत घातले आणि त्याला वापरला तरी सुगंध येतो. म्हणजे आपल्याला स्प्रे मारण्याची गरज पडत नाही, स्प्रेचं काम करत असते. बऱ्यापैकी हे दोघं कागद सुकण्यात आलेले आहेत, तर आपल्याला सुकल्यानंतर देखील त्यांचा सुगंध येतो, म्हणून त्यांना लावून घेतलेला आहे. म्हणजे पेपरचा आपल्याला वापर करायचा आहे. तर पेपरचा वापर असा करणार आहोत. च्या कपड्यांना, ऑफिसच्या कपड्यांना हे नक्की यूज करा. तर आता हे सुकलेलं आहे, बघू शकता तुम्ही, हाताला अजिबात लागत नाही आहे. तर सुकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कपाटामध्ये खूप कपडे असतात, आपल्या साड्या खूप दिवसापासून आपण ठेवलेल्या असतात, तर त्यामध्ये आपल्याला हा एक पेपर ठेवून द्यायचा आहे. त्याच्याखाली आपण दुसरी साडी ठेवू शकतो आणि असे आपण 2-3 पेपर कपाटामध्ये ठेवून द्यायचा आणि एका साईडला असं मोकळ्या ह्याच्यात दोघं साईडला आपल्याला अशा प्रकारचे पेपर ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आपण कपाट जेव्हा लावतो आणि जेव्हा उघडतो तर त्याच्यामध्ये दुर्गंधी येत नाही, ओलावा राहत नाही आणि कपडे देखील छान राहतात.
आता आपण शेवटचा वापर बघणार आहोत. तर आपल्या घरामध्ये इकडे तिकडे माशा खूप होतात आणि काही वस्तू अशा पडल्या सांडल्या गेल्या, घर स्वच्छ असलं, घरामध्ये छान सुगंध येत असला की आपल्याला पॉझिटिव्ह वाईब मिळतात, निगेटिव्ह वाईब आपल्या मनात येत नाहीत. घर स्वच्छ सुंदर असलं की. तर आपल्याला काय करायचं आहे, गॅलऱ्या देखील आपल्याला सुंदर करायच्या असतात, म्हणजे स्वच्छ करायच्या असतात. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर एका टोपमध्ये मी ते कम्फर्ट टाकून घेतलेलं आहे. त्याच्याने पूर्ण मी लादी पुसून घेणार आहे, कान्याकोपऱ्यात पुसून घेणार आहे. त्या वस्तूंना आपण पोछा मारतो, जिथं आपल्याला पुसायचं असतं त्या वस्तूंमध्ये, त्या पाण्यामध्ये थोडंसं कम्फर्ट टाकून घ्यायचं. फर्निचर पुसत असणार, काहीही पुसत असणार, त्यामध्ये थोडं जरी टाकलं तर त्याचा स्मेल खूप छान येतो आणि असं घरामध्ये स्मेल असेल तर वातावरण छान राहते. ही कम्फर्टची बॉटल 120ची आहे. याच्यामध्ये छोटी ती तुम्हाला 28 किंवा 38 अशी मिळेल आणि याच्यामध्ये पाऊच देखील अवेलेबल आहेत, जे तुम्हाला ₹2 मिळतील. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.